मुलीच्या गळ्यात पडून रडत होता. तेवढ्यामधून सुद्धा मुलगी म्हणत होती, दादा तुम्ही गोळ्या वेळेवर घ्या, वेळेवर घ्या. बापाला रडण्याचं काय कारण होतं ऐका ना. बापाला रडण्याचं कारण असं होतं, बापाला मागची आठवण आली होती. माझ्या पत्नीचं आणि माझं दोघांचं भांडण झालं होतं. भांडण झाल्यावर मी घरातून रुसून गेलो होतो. रुसून गेल्याच्या नंतर माझा राग शांत झाल्यावर मी घरी आलो होतो. त्यावेळेला दरवाजा वाजवला ना, एकदा दरवाजाला वाजवला त्यावेळेला माझी मुलगी कोपऱ्यात बसून होती, माझी वाट बघत होती. आल्यावर तिने मला शपथ घातली, दादा मला तुमची शपथ आहे, मला शपथ घालायची तुम्हाला शपथ आहे, मी अन्नाचा कण सुद्धा नाही खाल्ला, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. मला तिने शपथ घातली होती, मला विनंती केली होती, माझ्यासमोर अर्धी भाकरी ठेवली होती आणि तेवढ्या रात्रीला मी अर्धी भाकरी खाल्ली. त्यावेळेला माझी मुलगी झोपली होती. म्हणत होती, बापाला आठवण होती, कुठली गोळी घ्यावी मला माहित नाही, आतापर्यंत माझ्या मुलीने मला गोळ्या देण्याचं काम केलं. कुठले कपडे घालावे मला माहित नव्हते, माझ्या मुलीने स्नान झाले की कपडे आणून द्यावे. तो विचार करत होता, मला गोळी कोण देणार आहे, माझी व्यवस्था कोण करणार आहे, मला तर कपडे माहितच नाही ना, तिनेच द्यावे ना, कोण देणार आहे. आणि मी तुम्हाला शपथ घेऊन सांगेन, जोपर्यंत मुली तुमच्या घरामध्ये आहे ना तोपर्यंत घराची टिपटाप आहे. मुली जर घरात जर नसतील तुम्हाला काहीच सापडणार नाही, काहीच सापडणार नाही. पुढचं मला सांगू द्या. त्यावेळेला बापाची ढोरासारखी गत झाली होती आणि जसं एखादं जनावर मालामध्ये पडावं, त्याच्या पाठीमध्ये धोपाटी घालावी, त्याला मालाच्या बाहेर हाकलून द्यावं, तशी त्या बापाची गत झाली होती. बाप उतरला होता एसटीकडे बघून त्या ठिकाणी रडत होता. मुलीला पुढे जायचं होतं. तुम्हाला मी शपथ घेऊन सांगेल गड्या, मी ही नारदाच्या गादीवर बोलतोय. त्यावेळेला ती मुलगी आणि तो बापच रडत नव्हता, तर आमची सगळी एसटी रडत होती, सगळे आम्ही रडत होतो. आमचा संबंध नव्हता तरी पण रडत होतो. एक ऐकण्यासारखं आहे, ज्यावेळेला जालन्यामध्ये गाडी थांबते, आम्ही ज्यावेळेला उतरतोय त्यावेळेला ज्याच्या हातामध्ये गाडीचं स्टेरिंग आहे त्या स्टेरिंगवर डोकं ठेवून गाडी चालवणारा ड्रायव्हर सुद्धा त्या ठिकाणी रडत होता. त्याला विचारलं, दादा तुम्ही कशासाठी रडताय. त्यांनी दिलेलं उत्तरच आहे, तो तर बाप बिचारा त्याची मुलगी वाटा लावण्यासाठी आज निघालाय, अजून 8 दिवसांनी माझी मला वाटा लावायची, मी विचार करतोय की माझं होईल कसं. आणि खरं आहे, मला पुढचं नाही तुम्हाला सांगायचंय. मी शास्त्र वर्णन करतोय की बाप मुलीवर प्रेम किती करतो, किती प्रेम करतोय, मुलगी बापावर किती प्रेम करते. हाच तर परमार्थ आहे ना, हाच परमार्थ आहे. तुम्ही तुमच्या संसारामध्ये चाकुरीबद्ध राहा, तुमचा हाच परमार्थ आहे, हा परमार्थ आहे. आणि पुढे भावाभावाचंही सुद्धा कसं प्रेम असावं ते सुद्धा मला त्या ठिकाणी सांगून जायचं आहे. मला तुम्हाला काही तत्व